महायुतीमध्ये जागा वाटप आणि उमेदवारी जाहीर करण्यावरून आता कुरबुरी सुरू झाल्यात। तटकरे यांनी झिरवळांची उमेदवारी जाहीर केल्यानं शिवसेना नाराज झाली आहे। भाजपने देखील आपली नाराजी जाहीर केली असून तटकरे यांना परस्पर उमेदवारी जाहीर न करण्याचा सल्लाच भाजपने दिलाय। सविस्तर पाहूयात। विधानसभेच्या जागा वाटपावरून महायुतीत तणाव। जागा वाटप जाहीर होईपर्यंत उमेदवारी जाहीर करू नका। लोकसभेला झालेला घोळ टाळण्याचा महायुतीचा प्रयत्न। विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधीच महायुतीत जागा वाटपावरून जुंपल्याचं चित्र आहे। काही विधानसभा मतदारसंघात नेत्यांनी आपापले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे। सुनील तटकरे नाशिकच्या दौऱ्यावर असताना त्यांनी दिंडोरीतून नरहरी झिरवळ यांची उमेदवारी जाहीर केली। हा मतदारसंघामध्ये दीर्घ काळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी आहे। झिरवळ साहेब त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतात। पक्षाला जागा येईल असा विश्वास आहे आणि विश्वास झाल्यानंतर मग पक्षाचा उमेदवार कोण असावा हे आपण ठरवू शकतो। प्रदेशाध्यक्ष मी आहे आणि एकतर विधिमंडळाचं त्यांचं कामकाज आम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे, त्या अर्थाने उमेदवारी केली। नरहरी झिरवळ यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर शिवसेना अस्वस्थ झाली। शिवसेनेचे नेते धनराज महालेंनी तटकरेंनी जाहीर केलेल्या उमेदवारीवर आक्षेप घेतला होता। आता भाजपनेही तटकरेंनी उमेदवारी जाहीर करण्याला आक्षेप घेतलाय। महायुतीचा जागा वाटप होण्याआधी उमेदवारी जाहीर करू नका असा सल्ला गिरीश महाजनांनी दिलाय। मला असं वाटतं की जोपर्यंत सगळा शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत तिन्ही पक्षांनी मला वाटतं या बाबतीमध्ये कोणी अशी घोषणा करू नये। हे मला असं वाटतं की हा प्रोटोकॉलच आहे तसा। मला वाटतं एकदा निवडणूक लागली आणि तुमचं जागा वाटप झालं की त्यानंतर आपण नावं जाहीर करावी। एकदा वाटप पूर्ण झालं त्यानंतरच असं बोलावं। लोकसभेत नाशिकसह अनेक जागांवर घोळ झाला होता। तो घोळ निस्तारण्याच्या नादात उमेदवाराचा पराभव झाला। विधानसभेला त्याची पुनरावृत्ती नको म्हणून महायुतीचे नेते आता एक एक पाऊल सावधपणे टाकतायत। उमेदवारी जाहीर झाल्यानं थोडं निवांत झालेले झिरवळ पुन्हा गॅसवर आले आहेत। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।